brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये जो विषय चर्चेला जात आहे तो म्हणजे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना। ईश्वरी भिसे नावाची महिला ही दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आली होती। डिलिव्हरीसाठी त्या आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना 10 लाख रुपये ॲडव्हान्स भरायला सांगितले होते। इतके पैसे सध्या नाही आहेत, आम्ही त्याची जुळवाजुळव करतो आहोत। 3 लाख रुपये ते भरायला तयार होते, पण हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर ते वेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले। त्यानंतर तिथे त्यांच्यावर उपचार झाले। 2 मुलांना त्यांनी जन्म दिला, 2 जुळ्या मुलांना, पण त्यामध्ये त्यांचा या सगळ्या मध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियाचा आरोप आहे की त्यांना जर योग्य वेळेत उपचार मिळाले असते, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं असतं, त्यांच्यावर उपचार सुरू केले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता। आणि म्हणूनच पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की खरंच अशा हॉस्पिटल्समध्ये ॲडव्हान्स घ्यायला हवा का? किती ॲडव्हान्स घ्यायला हवा? 10 लाख रुपये सर्वसामान्य व्यक्ती ही कुठनं आणू शकते, एकाच वेळी कसे आणू शकते, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। काल दिवसभरामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर अनेक आंदोलनं झाली, तिथल्या अधिकाऱ्यांवर चिल्लरसुद्धा फेकण्यात आले आणि सगळीकडे संतापाची लाट उसळली। यानंतर अनेक स्पष्टीकरणं आली। दीनानाथ हॉस्पिटलकडनं सुद्धा एक स्पष्टीकरण देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये काय नेमका घटनाक्रम घडला हे सांगण्यात आलं। पण या सगळ्यानंतर आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारकडनं सुद्धा या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। या सगळ्यामध्ये आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडनं एक तातडीची बैठक घेण्यात आली, त्यांच्या ट्रस्टीजची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। हे निर्णय या हॉस्पिटलसाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याचबरोबर यापुढे अशा घटना घडू नये यासाठी घेण्यात येणारी ही खबरदारी सुद्धा आहे। धनंजय केळकर जे वैद्यकीय संचालक आहेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक विस्तृत एक लेटर लिहिलेलं, एक प्रेस नोट म्हणू शकतो आपण त्यांना, ती काढलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या घटनेचा आढावा घेतलेला आहे, काय काय झालं याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि शेवटी आता हॉस्पिटल प्रशासनाकडनं काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता मी सुरुवातीला हे 2 पानी लेटर आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण यातल्या अनेक बारकाव्यांची चर्चा करूयात। सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेनं व आदर्शवादाच्या उद्देशानं हे रुग्णालय सुरू झालं। हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळं आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन, प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्रीकडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंटकडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली आहे। दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आज मितीला 85,000 आंतररुग्ण दरवर्षी, 5 लाख बाह्य रुग्ण आणि 30,000 मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णांच्या विश्वासावरच करत आहे। यामध्ये गरीब रुग्णांना रोज 10 रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज 50% सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला चॅरिटी कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते। स्वाईन फ्लू, कोविड व आता होऊन गेलेला GBS व गियाबेरी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले। कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता। आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली। महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आईवडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली। एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळं फासलं व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या। हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे। हेची काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले। या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली। लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आलं। हा सर्व विचार करत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला, असंवेदनशीलता। अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा। झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत। सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हास जमेल तेवढी रक्कम भरा, बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले। जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट
घेतली जात नसे. परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले, तसतसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून, मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच, परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत याची सर्व बंधू भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असं सुद्धा यांनी या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. अर्थात धनंजय केळकर यांनी हे लेटर काढलेलं आहे. आता या लेटरमध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक काळापासून आम्ही सेवा देतो आहे, त्याच्यामध्ये अनेक चांगली कामं केलेली आहेत, सवलतीच्या दरात सेवा देतो, हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. अर्थात धर्मादाय हॉस्पिटल त्यामुळे सवलतीच्या दरात सेवा देणं हे त्यांचं काम आहे. पण दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं की आम्ही करत असलेलं काम एका बाजूला पडलं आणि एका घटनेमुळे आम्हाला अनेक नावं ठेवण्यात आली, चांगलं काम करूच नये असं सुद्धा अनेकांकडून सल्ले देण्यात आले, काही जे आंदोलक होते त्यांनी चिल्लर फेकले, अशा अनेक गोष्टी घडल्या, लता मंगेशकरांच्या नावाला काळं फासण्यात आलं. त्यामुळे आम्ही कुठेतरी आमचं जे मन आहे ते कुठेतरी दुखावलं गेलेलं आहे. पण दुसरीकडे त्यांचं हेही म्हणणं आहे की सगळ्यामधनं आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट वाटली, ती म्हणजे की असंवेदनशीलता यामध्ये दिसली का. म्हणजे एखादा पेशंट जर आलेला आहे, जो जर इमर्जन्सीमध्ये आलेला आहे, तर त्यावेळी त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असताना त्याला त्याच्याकडनं डिपॉझिट मागणं किंवा त्याच्या नातेवाईकांकडनं डिपॉझिट मागणं हे कुठेही संवेदनशीलतेमध्ये बसत नाही. आणि म्हणून आता रुग्णालयाकडनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता इमर्जन्सीमध्ये कुठलाही पेशंट येऊ किंवा डिलिव्हरीसाठी कुठलाही पेशंट येऊ किंवा लहान मुलांच्या उपचारासाठी कुठलाही पेशंट येऊ, त्याच्याकडनं आता हॉस्पिटल कुठलाही ॲडव्हान्स घेणार नाही आहे, कुठलेही पैसे घेणार नाही आहे, ॲडव्हान्स म्हणून कुठलीही रक्कम स्वीकारणार नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की एक प्रकारे आमचं काय चुकतं यावर आम्ही सगळ्या या अर्थाने आत्मचिंतनसुद्धा केलेलं आहे. अर्थात चौकशीमधनं या सगळ्यामधनं काय बाहेर येईल हे तर सत्य समोर येईलच, पण या निमित्तानं अनेक प्रश्न विचारले जात होते. आता या सगळ्यामधनं एकतरी चांगलं पाऊल हॉस्पिटलकडनं टाकण्यात आलेलं आहे की बाबा ॲडव्हान्स तर ते घेणार नाही आहे. कारण आपण जर बघितलं, एक लेटरसुद्धा समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये जे भिसे कुटुंबीय आहे त्यांना थेट 10 लाख रुपये भरायला सांगितले होते. खरं तर 20 लाख रुपये खर्च येईल असं म्हटलं होतं आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये भरा असं त्या हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलं होतं, असा दावा करण्यात आला होता. अर्थात भिसे कुटुंबियांकडनं तो फॉर्मसुद्धा दाखवण्यात आला होता ज्याच्यावर लिहिलं होतं की 10 लाख रुपये भरावे लागतील. दुसरीकडे त्यांनी 3 लाख रुपये भरण्याची तयारीसुद्धा दर्शवली होती. असं असताना त्यांना तिथे एंटरटेन गेलं नाही. ससूनमध्ये जायला सांगितलं, त्यानंतर ते वेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले, ससूनमध्ये सुद्धा गेले, पण तिथली अवस्था बघून त्यांनी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे उपचार झाले, पण दुर्दैवानं 2 मुलांचा जन्म झाला, पण आईला मात्र वाचवता आलं नाही. आणि हाच प्रश्न विचारला जातोय, जर एखादी इमर्जन्सीमध्ये केस आली, एखादी महिला आली, तर तिच्यावर सुरुवातीला उपचार करणं हे आवश्यक असताना ॲडव्हान्सची मागणी करणं किंवा त्या पद्धतीचे पैसे मागणं हे कितपत योग्य आहे. आणि साहजिकच आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात सुद्धा प्रश्न उपस्थित असेल की किती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल किंवा किती महागडे उपचार असतील तरी ॲडव्हान्स म्हणून 10 लाख रुपये सर्वसामान्य व्यक्ती कुठून आणेल, हा सगळा प्रश्न या सगळ्या निमित्तानं विचारला जातोय. आणि म्हणूनच हॉस्पिटलकडनं एका अर्थाने आपण म्हणू शकतो की एक चांगलं पाऊल टाकण्यात आलेलं आहे आणि आता कुठल्याही पेशंटकडनं यामध्ये ॲडव्हान्स घेणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता सरकारने अर्थात धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत याची चौकशी सुरू केलेली आहे. चौकशीमधनं नेमकं कोणाचं चुकलं, कोणाच्या चुका होत्या, कोणावर ठपका ठेवला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या निमित्तानं पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेमध्ये सुरू असलेला पैशांचा बाजार, ज्या पद्धतीनं आवाजच्या सवा दर आकारले जातात, ॲडव्हान्सच्या माध्यमातून रुग्णांची हेळसांड केली जाते, याच्यावर पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या निमित्ताने आता एक नवीन मोठं पाऊलसुद्धा दीनानाथ हॉस्पिटलने टाकलेलं आहे. आज दिवसभरात सुद्धा तिथे आंदोलन सुरू आहेत. या चौकशीमधनं आणि या सगळ्या गोष्टींमधनं नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात चौकशीला वेळ लागेल, चौकशीचा रिपोर्ट समोर येणं महत्त्वाचं आहे. त्या रिपोर्टमध्ये कोणावर ठपका ठेवला जातो हे सुद्धा पाहायला महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला हॉस्पिटलने उचललेल्या या नवीन पावलाबद्दल काय वाटतं? ॲडव्हान्स घेणार नाही आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत? आणि तुम्हाला काही अनुभव आलेले असतील हॉस्पिटल्सचे तर त्याच्याबद्दलची तुमची जी मतं असतील ती सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.